मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की आपली ही माती दगड, धूळ आणि पाण्याचा मिळून तयार झालेला एक ढीग आहे? तर असं अजिबात नाही. मातीच्या प्रत्येक कणाला एकमेकाशी घट्ट धरून ठेवणारी एक अदृश्य शक्ती या निसर्गात आहे. जर मातीतला हा घटक काढून घेतला तर एका रात्रीत आपली पृथ्वी वाळवंट बनेल. यामागचं रहस्य काय? चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर सारा राईट यांनी मातीचा अभ्यास करताना एक अद्भुत शोध लावला, ज्याचं नाव होतं ग्लोमॅलिन. हा कुठला कृत्रिम पदार्थ नसून एक नैसर्गिक प्रथिन आहे. जमिनीच्या मुळांशी गुंडाळलेली एक फायदेशीर बुरशी आहे, जिला आपण आर्बेस्क्युलर मायकोरायझा म्हणतो. ही बुरशी स्वतःच्या रक्षणासाठी आणि वाढीसाठी स्वतःच्या शरीरातून एक ग्लायकोप्रोटीन नावाचा अतिशय चिकट पदार्थ निर्माण करते. हाच तो मातीचा नैसर्गिक डिंक, ज्याला आपण ग्लोमॅलिन म्हणतो. ग्लोमॅलिन हे अतिशय कणखर आणि पाण्यातनं विरघळणारं एक प्रथिन आहे. यात तब्बल 30 ते 40% सेंद्रिय कर्ब असते. जेव्हा मायकोरायझा बुरशी मरते त्यावेळी हे ग्लोमॅलिन जमिनीत तसंच राहतं आणि पुढील 30 ते 40 वर्ष हे ग्लोमॅलिन मातीतून नष्ट होत नाही. हे प्रथिन मातीच्या सूक्ष्म कणांना म्हणजे सँड, सिल्ट आणि क्ले यांना एकत्र बांधून ठेवतं आणि याच मजबूत गोळ्यांना आपण सॉइल ॲग्रिगेट म्हणतो. विज्ञानाच्या भाषेत यालाच जमिनीची रचना म्हणजेच सॉइल स्ट्रक्चर म्हणतात. मित्रांनो, याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजेच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. वारा आणि मुसळधार पावसातही माती वाहून जात नाही, त्यामुळे जमिनीची धूप थांबते. आणि सर्वात महत्त्वाचं, हे प्रथिन जमिनीतील लॉक झालेला फॉस्फरस आणि आयर्न हे घटक पिकांना उपलब्ध करून देते. पण दुर्दैवाने आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि अति खोलगट नांगरणी यामुळे आपण या मायकोरायझा बुरशीला मारून टाकत आहोत आणि परिणामी आपली जमीन नापीक आणि खूप कडक होत आहे. जर जमीन वाचवायची असेल तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवा आणि कमी नांगरणीचा वापर करा. शेती आणि मातीमधील हे अद्भुत विज्ञान तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.